नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ। भीषण अपघात, महिलेचा मृत्यू। सावरट नजीक रिक्षाला अज्ञात वाहनाची धडक, एक महिला ठार तर 8 गंभीर जखमी। महामार्ग बनला मृत्यूचा सापळा, ॲपे रिक्षाला मागून धडक। सरकारी योजनेतून मिळणारे गृहोपयोगी भांडे पडले महागात, महिलाने गमाविला जीव। शासनाकडून संसार उपयोगी गृहोपयोगी भांड्यांची योजनेचा लाभ जिल्हाभरातील महिला वर्ग घेत आहे। आज सकाळी 6 वाजेच्या दरम्यान आपला नंबर लवकर लागावा या हेतूने विसरवडे येथील महिलांनी नवापूर येथे फॉर्म जमा करण्यासाठी ॲपे रिक्षा क्रमांक GJ19 WB 1211 ही भाडे तत्वावर केली होती। 7 वाजता ॲपे रिक्षा महामार्गावरून नवापूर येथे जात असताना सावरड गावाजवळ मागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात आयशर टेम्पोने ॲपे रिक्षाला धडक दिल्याने ॲपे रिक्षा रस्त्याच्या कडेला फेकली गेली। त्यात पायल अरबाज पठाण, त्यांचा 3 वयोगटातील बाळ मोहम्मद अरबाज पठाण, मंजूबाई दिवाणची गावीत, सुकडी जयंत्या गावीत, नीता सिंग गावीत, निशा सूरज गावीत, शमिली फिलिप गावीत, चालक राकेश नामदेव बिराडे सर्व राहणार विसरवाडी हे जबर जखमी झाले, तर संगीता पंडित गावीत ही महिला जागीच ठार झाली। अपघात होताच महिलांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी सर्व जखमींना उपचारासाठी विसरवाडी रुग्णालयात दाखल केले होते। अपघात होताच अज्ञात आयशर टेम्पो घटनास्थळावरून पसार झाला आहे। नवापूर पोलीस आयशर टेम्पोचा शोध घेत आहे। रुग्णालयात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित यांनी जखमींची भेट घेऊन सहकार्य केले, तसेच गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे। नवापूर लाईव्ह न्यूज, संजय वाणी, विसरवाडी।